नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी ती म्हणजे ह्या शेतकऱ्यांना काढला आता मोर्चा पीक विमा संदर्भात। ह्या शेतकऱ्यांना आता मिळणार नाही पीक विमा। तुमचे नाव तर नाही ना या लिस्टमध्ये। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, काय झाले आणि कसे झाले, कोणकोणते शेतकरी या पीक विमा योजनेतून बाद झाले आणि त्या शेतकऱ्यांनी आता पुढे करायचे काय, हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कृषी संबंधी नवनवीन माहितीसाठी हे चॅनल अत्यंत महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप बऱ्यापैकी पाऊस पडला आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की राज्यावर दुष्काळाचं सावट होतं। पावसाने 21 दिवसापेक्षा जास्त खंड दिला होता, परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना अजून पीक विमा हा मिळालेला नाही। कित्येक शेतकरी हे आता शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी, कित्येक शेतकरी हे आता या पीक विमा योजनेतून बाद झाले आहेत। परंतु ते शेतकरी आता बाद झाले, त्यांनी पुढे करायचे काय आणि कोणकोणते शेतकरी बाद झाले आणि ही लिस्ट बघायची कुठं, ही माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ते पण ॲग्रोवनच्या पेपरचा आधार घेऊन। तर मित्रांनो, आता आपण बघू शकता आधार अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीक विमा, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही न्यूज। 2.25 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात सरकार म्हणजे पीक विमा कंपन्या अडचणीत आल्या आहेत। तर मित्रांनो, आपण बघू शकता बँक खात्याशी वैयक्तिक आधार क्रमांक संलग्न करून घेण्याबाबत वारंवार आग्रह धरल्यानंतर देखील काही विमाधारकांनी दुर्लक्ष केले। त्यामुळे 2.25 लाख शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात रक्कम वितरणात बँका असमर्थ ठरल्या आहे। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही माहिती ॲग्रोवनवरची। विमा भरपाई वितरण स्थिती जानेवारी अखेरीस 49.58 लाख शेतकऱ्यांना 2,243 कोटी रुपये वितरित, 3.15 लाख शेतकऱ्यांना 87 कोटी रुपयांचे वितरण बाकी, 1.73 शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न नाही, 1,000 रुपयापेक्षा कमी विमाधारकाची रक्कम असलेल्या यादीत 1.33 लाख शेतकरी, त्यासाठी स्वतंत्र नियोजन सुरू, स्थानिक नियोजन आपत्ती 3.96 लाख शेतकऱ्यांना मिळाली भरपाई, पेरणी करण्या इतपत पाऊस न झालेल्या घटकाखालील 29,541 शेतकऱ्यांना दिली 11.41 कोटीची मित्रांनो भरपाई। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आधार अभावी फक्त आधार कार्ड हे आपल्या बँकचे संलग्न नसल्यामुळे आणि ते मॅच न होत असल्यामुळे सुमारे 2.25 लाख शेतकरी ज्यांचे विमा याच्यात नाव पण आले पीक विम्यासाठी, परंतु त्यांना आता ही मदत अद्यापही मिळाली नाही, फक्त आधार संलग्न नसल्यामुळे। तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर बँकमध्ये जाऊन आपले आधार हे आपल्या पीक विम्याच्या बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे, म्हणजे जेणेकरून जी येणारी रक्कम आहे ती येण्यास आपल्यास काही अडचण होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे ते असे म्हणतात की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या खरीप 2023 हंगामात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना मध्य हंगामात प्रतिकूल परिस्थिती या घटकाखाली दिल्या जाणाऱ्या विमा भरपाईचे नियोजन आटोपले आहे। कृषी विभागाने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे जवळपास 52.73 लाख शेतकऱ्यांना 2,330 कोटी रुपयाचा विमा भरपाई ही मंजूर सुद्धा झालेली आहे मित्रांनो। परंतु त्या शेतकऱ्यांना आता आधार लिंक करणं खूप गरजेचे आहे मित्रांनो। ही होती माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।